हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 18 जून 2025 आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावे आणि पुस्तकामध्ये काहीच बोलू नये. काका जे बोलतील त्याला मी उत्तर देईल, बाकीमध्ये कोणीही बोलू नये. धन्यवाद. हरिओम. कुठे सूत्र असतील जोशी काकांकडे? हा, मी माझा आवाज कट होत नाही ना? आहे तुमचा आवाज कट होतो बरंच. माझा ठीक येतोय? नाही, हा येतोय तुमचा येतोय. ओके, ठीक आहे, सुरू करूया. बुद्धियोग पाठ 7 आज आपण घेतोय. आज आहे 18 जून 2025 आणि सुरुवातीला आपण प्रार्थनेने सुरुवात करू नेहमीप्रमाणे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जोईश सर्वागुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वारवाचा गमो पंथ आनंद या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतिरूप महाशून्य बिंदू यांना माझा नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्यातील हृदयस्थ ईश्वरास सादर प्रमाण. राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. मागच्या पाठाचा थोडक्यात आढावा घेऊया. मागच्या वेळेला आपण बघितलं की बुद्धियोगातील साधना विशुद्ध चक्रावर करावी असं स्वामीजींनी सांगितलं आणि त्या चक्राचं वर्णन पण आपण सगळं बघितलं की ते स्थान घशाजवळ आहे, घशाच्या पोकळीमध्ये आहे. नंतर संवाद, सर्जनशीलता, विश्वास, खरेपणा, सजगता, व्यक्तिमत्वाची अभिव्यक्ती या पैलूंशी त्या चक्राचा संबंध आहे. आणि शारीरिक दृष्टीने विशुद्ध चक्र म्हणजे योगाच्या दृष्टीने विशुद्ध चक्र आणि शरीरशास्त्राच्या दृष्टीने सर्वायकल फ्लेक्स यांचा संबंध आहे. नंतर आपण मागच्या वेळेला देहबुद्धी आणि आत्मबुद्धी ह्या दोन संकल्पना बघितल्या आणि देहबुद्धी ही रेप्टाईल ब्रेन किंवा लिम्बिक ब्रेनशी रिलेटेड आहे आणि आत्मबुद्धी ही निओ कॉर्टेक्सशी रिलेटेड आहे, हे आपण थोडक्यात बघितलं. नंतर थिंकिंग ब्रेन जो माणसाला मिळालेला आहे, विचार करणारा मेंदू आपल्याला जो मिळालेला आहे, त्यामुळे आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपल्या समोर एखादी गोष्ट आली तर त्या गोष्टीचं काय करायचं, त्याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीने काम करायचं, जे काम झालं त्याच्या फळाबद्दल काय करायचं, ह्या सगळ्याबद्दल इच्छा स्वातंत्र्य माणसाला आहे. परंतु माणसाची सर्वसाधारण बुद्धी ही देहबुद्धी असते, ती निसर्गतः असते, सहज असते. आणि आत्मबुद्धी बाकी अखंड सत्सद विवेक वृत्तीने विकसित करावी लागते. आणि संतांनी सांगितलेलं आपल्या सगळ्यांनी की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपण रामदास स्वामींचा श्लोक पण बघितला, मनाच्या श्लोकातला 163वा श्लोकच्या संबंधी.
तर अशा पद्धतीने आपण बघितलं की सर्वायकल फ्लेक्स आणि विशुद्ध चक्राचा संबंध आहे आणि ह्या बुद्धियोगातील साधना विशुद्ध चक्रापर्यंत आपल्याला न्यायला पाहिजे. नंतर विशुद्ध चक्राचा संबंध हा देहबुद्धीशी आहे का आणि रेप्टाईल ब्रेनशी आहे का हे आपण बघितलं आणि त्याच्यात आपल्याला असं लक्षात आलं की हा इनडायरेक्ट संबंध आहे. डायरेक्ट संबंध विशुद्ध चक्राचा आणि रेप्टाईल ब्रेनचा नाहीये. आणि अशा पद्धतीने आपण बुद्धी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या आधीच्या काही पाठामधून बुद्धियोगाच्या व्याख्या आणि इतर सगळ्या संकल्पना ज्या योगशास्त्रातल्या आहेत म्हणजे मूलाधार चक्रात जो विठ्ठल आहे त्याचं आज्ञाचक्रातल्या शिवाशी कसं ऐक्य आहे, नंतर समचरण विटेवर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या काही पाठामध्ये बघितल्या. अशा पद्धतीने आपण जवळजवळ बुद्धियोगाची व्याख्या नक्की केली आणि या योगाचा उपयोग आपलं दुःख नाहीसी करायचं म्हणून करायचा. हा जर का आपला हा बुद्धियोगाचा विषय आहे तर आपण हे दुःख प्रथम निर्माण कसं झालं ते पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीने विचार आपण मागच्या वेळेला केला. आपल्या सुखासाठी आपण बुद्धियोग जेव्हा पसंत करतो याचा अर्थ आपल्या सुखाच्या शोधाचं एक चांगलं सबल कारण बुद्धी आहे हे असं आपण मानतो आणि बुद्धी हीच युक्ती आपल्या सुखासाठी आपण वापरतो आणि बुद्धीने आपली समाधान स्थिती म्हणजे धी सम होण्याची स्थिती निर्माण होते. अशा पद्धतीच्या विश्वासाने आपण हे सगळं अभ्यास करतो. आता ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला समाधान मिळवायचं, सुख मिळवायचं याचा अर्थ ह्याच्यात आपलं दुःख नाहीसं झालं पाहिजे. पण दुःख नाहीसं करायचं हा जो प्रयत्न करायचा तर स्वामीजी म्हणतात ते प्रथम आपल्या आयुष्यात ते दुःख जे नाहीसं करायचं ते निर्माणच कसं झालं हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या काही पाठामध्ये पण आपण बघितलं की उत्क्रांतीचा जो विषय आहे की मनुष्य निर्माण होण्याच्या ज्या कारणस्थिती आहेत म्हणजे मनुष्य निर्माण झाला कारण जीव निर्माण झाला. आता जीव निर्माण होत उत्क्रांत होत अनेक स्थितीमधून तो शेवटी माणूस झाला. तर माणूस निर्माण होण्याच्या कारणस्थिती म्हणजे हे सगळे पूर्वीचे जीव आहेत. तर त्याच पूर्वस्थिती माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतात आहे का नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. मनुष्याच्या बुद्धीचा आधार मेंदू आहे. तो मेंदू अत्यंत उत्क्रांत स्थितीला पोहोचलेला आहे. प्राणी जगतात माणसाचा मेंदू उत्क्रांत स्थितीला अनेक सुख जशी मिळाली तशी दुःख सुद्धा निर्माण झाली. कारण मागचा विचार केला, जर कारणांचा विचार केला, आधीच्या प्राण्यांचा विचार केला माणसाच्या अगोदर तर त्यावेळेला मेंदू प्रगत नव्हता पण फार सुख दुःख पण नव्हती. आणि म्हणून आपण हा जो भाग आहे तो बघतोय की माणसाची उत्क्रांती जी झाली. आता इथे बघा तुम्हाला या ठिकाणी या चित्रामध्ये जी पेशी आहे त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यानंतर हे म्हणजे पाण्यातले जीव निर्माण झाले. हे याला जलचर म्हणतात. हा मासा आहे, त्याच्या अगोदर हे स्टारफिश वगैरे आहेत. त्याच्यानंतर मग हे जमिनीवरचे प्राणी निर्माण झाले, मग सरपटणारे प्राणी निर्माण झाले, पक्षी निर्माण झाले, मध्ये वनस्पती निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर उत्क्रांत होत होत माणूस, माकड आणि माणूस अशा पद्धतीने उत्क्रांती झालेली आहे. परंतु या उत्क्रांतीमध्ये प्रगती झाली का नाही हा विचार सुद्धा आपण मागच्या पाठामध्ये केलेला आहे. तर मागच्या पाठामध्ये आपण बघितलंय योग ग्रंथाच्या पाठामध्ये की काम क्रोध ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्राण्यांना होत्या. एकपेशीय प्राण्यापासून अगदी माकडापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मोह लोभ मद मत्सर माया हे माणसाने अधिकीचे विकार मिळवलेले आहेत. म्हणजे एकीकडे उत्क्रांती झाली म्हणायची पण वेगळे वेगळे अधिक विकार निर्माण झाले. अधिक विकार निर्माण झाल्यामुळे अधिक इच्छा निर्माण झाल्या, अधिक विषय निर्माण झाले आणि त्या अनेक प्रकारची सुख निर्माण झाली, त्यामुळे तेवढी दुःख निर्माण झाली. तर अशा पद्धतीने माणसाची एकीकडे प्रगती आहे असं आपण म्हटलं तर एकीकडे ती प्रगती फार काही उपकारक नाही असं आपल्याला दिसतं. हे आपण थोडक्यात आढावा घेतोय या पुस्तकाच्या आधाराने. असं का होतं तर थोडक्यात मागे पण बघितलेलं आहे पण परत अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा की जिवंत वनस्पती किंवा प्राणी यांच्यावर जे परिस्थितीचे आघात होतात, परिस्थितीचे आघात म्हणजे काही अनुकूल परिस्थिती, काही प्रतिकूल परिस्थिती, काही
पलीकडे दुसरे जे कुठले जीव असतील किंवा दुसरे जे कोणी प्राणी असतील त्यांची अनुकूलता प्रतिकूलता हे सगळे जे आघात होतात त्याचे परिणाम वनस्पतीला किंवा प्राण्याला ताबडतोब सोसावे लागतात. म्हणजे जर का आपण एखाद्या प्राण्याचा एखाद्या समजा कुत्र्याचा जर का आपण त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर अटॅक केला तर तो आपल्याकडे अटॅक करतो किंवा त्याला एखादी गोष्ट झाली तर त्याच्याबद्दल त्याला लगेच त्या पद्धतीने रिॲक्ट होता येतं. परंतु माणसाचा मेंदू अधिक प्रगत झाला ह्याचा अर्थ काय झाला की त्याला म्हणजे आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखाद्याने माझा अपमान केला तर मला राग येणार, परंतु तो राग आला मी हे चेहऱ्यावर दाखवणार नाही. जर का तो तसाच जर का असता माणूस तर राग पण दाखवला असता. पण असं लक्षात आलं की हा माणूस आहे याच्यावर रागून काय करायचा उपयोग होणार नाही कारण आपल्या ह्याच्याकडे पुढे काम आहे, तर आपण मग तो राग दाबून ठेवतो. त्याच्यानंतर योग्य वेळेला योग्य परिस्थिती निर्माण झाली आणि योग्य परिस्थिती निर्माण झाली की आपण त्या रागाचा नंतर सूड घेतो. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आल्या त्या माणसाला आल्या आणि अनेक प्रकारच्या भावना असल्यामुळे आणि त्या अनेक प्रकारच्या भावनांचं प्रगटीकरण करणं न करणं याचे सुद्धा अनेक प्रकार असल्यामुळे त्या भावना प्रगट न होता माणसाच्या आत राहतात आणि त्यामुळे त्या प्रत्येक परिस्थितीची परिणाम लगेच माणसाला सोसायला लागत नाहीत, ते हळूहळू नंतर सोसायला लागतात आणि त्याच्यातूनच सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स निर्माण झाल्या. म्हणजे आपल्याकडे जे ताण निर्माण झालेले आहेत आपल्याला ते सगळे अशाच पद्धतीत निर्माण झालेले आहे. मागच्या याच्यामध्ये आपण सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम्स आपण बघितल्या होत्या की कशा आपल्या हृदयाची गती एखाद्या प्रसंगात खूप वाढते आणि तो प्रसंग झाल्यानंतर ती गती नॉर्मलला होते. परंतु अशा पद्धतीने शरीरात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ऊर्जा जी आहे तिची विषमता निर्माण होते. स्वामीजी म्हणतात की माणसाला जर का वस्तू उधारीवर मिळायला लागल्या तर त्या उधारीवर वस्तू घेऊन त्याला तात्काळ सुख मिळतात, पण उधारी खूप जास्त झाली आणि पैसे जर का फेडता आले तर त्याचं कर्ज होतं आणि ते कर्ज व्याजासकट फेडावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीचं उधारीवर घेणाऱ्या माणसाला भान नसतं. तसं माणसाने अनेक सुख विकत घेतली पण दुःखाची किंमत दिल्याशिवाय त्याला सुख मिळत नाही. म्हणून त्याला जे काही ते परिणाम सोसायचे ते न सोचल्यामुळे अधिक प्रमाणात साठत राहू लागले आणि मग त्याच्यानंतर त्याचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्रास त्याला झाला. आता ह्या सगळ्या गोष्टींनी आपण जर का शरीरशास्त्राच्या दृष्टीने विचार केला की कुठलीही आपली भावना कुठलीही इच्छा निर्माण करायला आपल्याला काहीतरी कृती करायला लागते. ती कृती करत असताना गती निर्माण होते शरीरात आणि गतीचे परिणाम निर्माण होतात आणि हे गतीचे परिणाम चुकवायचे असतील तर आपल्या शरीराला फार गती न देणं किंवा आपल्या शरीराला शांत स्थितीत ठेवणं हे आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि शरीराला शांत स्थितीत ठेवायचं म्हणजे कुणाला शांत स्थितीत ठेवायचं तर सगळ्या शरीराचा राजा जो आहे तो मेंदू आहे. तो मेंदू शांत राहायला पाहिजे, मन शांत राहायला पाहिजे आणि हे असं सहज होत नाही. म्हणून हे हेतुपूर्ण शांत बसणं याला ध्यान म्हणतात. आता हे जे ध्यान आहे या ध्यानाबद्दल आज आपण थोडी जास्त अधिक माहिती घेणार आहोत कारण हा सगळ्या योग ग्रंथामध्ये अत्यंत महत्वाचा उपाय म्हणून ध्यान आलेला आहे. आपल्या मनाची आपली इच्छा किंवा आपल्या बुद्धीची खात्री पटल्याशिवाय आपल्याला ध्यान साधत नाही किंवा कारण ध्यान जे आहे ते ध्यानासाठी आपल्याला शांत व्हायला लागतं. आपलं मन शांत नसेल, आपल्या बुद्धीची जर का वरखाल गोष्ट होत असेल तर आपण ध्यान करू शकणार नाही. आणि म्हणून हे आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्वामीजींनी एकीकडे शरीरशास्त्राच्या दृष्टीने जो आपण क्रिया करतो दिवसभराची त्याचा हेतू समता असलं पाहिजे हा एक उपाय दिलाय आणि शरीर योग ध्यानाच्या भाषेत सुद्धा उपाय दिलेला आहे. आणि ह्या बुद्धियोग ग्रंथाच्या 9व्या प्रबंधामध्ये हा सगळा खुलासा केलेला आहे. आता योगाच्या सहाय्याने काय करायचं असतं, आपण प्रथम शांत होऊन मेंदूवर हुकमत आणायची असते आणि मेंदू शांत करायचा असेल तर मनाच्या माध्यमातूनच ते करायला लागतं, म्हणजे मनाला शरण करायला लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या क्रिया एक प्रकारे
आपल्या विचारांशी, आपल्या गतीशी संबंधित आहे. आणि प्रत्येक वेळेला गती निर्माण झाली शरीरात की शक्ती खर्च होते, आणि शक्ती खर्च झाल्यानंतर आपल्याला शक्तीचा तुटवडा पडतो किंवा आपल्या शक्तीच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि म्हणून हे सगळी जी शक्ती आहे ती न उधळता जाणीवपूर्वक समतोल वापरायचं हे एक आयुष्यात शिकायचं असतं आपल्या संकल्पामुळे किंवा आपल्या त्यागसंकल्पामुळे. परंतु हे शांत बसून शिकायचं ते ठिकाण असतं योगामुळे. अशा पद्धतीने आपल्याला योगाने आपल्या शरीरातली गती नियंत्रित करण्याचं ध्यान घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा विषय आतापर्यंत आलेला आहे. आता या बुद्धियोग ग्रंथामध्ये एकंदर जी हा विषय मांडलेला आहे त्याचं सूत्र आपण थोडक्यात बघू आणि मग आजचा विषय बघूया. आता ह्या पुस्तकात प्रबंध 2 पासून प्रबंध 8 पर्यंत आपण गतीचे परिणाम आणि त्याचा आपल्या इच्छापूर्तीचा संबंध समजून घेणार आहोत. अत्यंत डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की आपल्या इच्छा असतात, त्या इच्छामुळे आपल्याला गोष्टी करायला लागतात, त्या केल्यामुळे शरीरात गती निर्माण होते, त्या गतीचा परिणाम आपल्या शरीरात होतो, त्यामुळे आपले काही तोटे होतात. तो हा सगळा जो भाग आहे तो आपण 2 ते 8 या प्रबंधात समजून घेणार आहोत. प्रबंध 9, 10, 11 मध्ये योग भागाचा अभ्यास करणार आहोत. योगाचा बुद्धिवाद आणि दुरून शक्ती मिळते का नाही याचा बुद्धी आधारित विचार आपण पाहणार आहोत. आपण म्हणतो ना दुरून शक्ती मिळते किंवा आशीर्वाद शक्ती मिळते किंवा गुरूंकडून शक्ती मिळते, परमेश्वराची शक्ती मिळते, आपल्याला आपल्या साधनेने किंवा आपल्या भक्तीने शक्ती मिळते. ह्याच्याबद्दलचा विचार नंतर करणार आहोत. त्याच्यानंतर परिशिष्ट अ मध्ये चक्रामध्ये जे अनेक मतभेद आहेत त्याची चर्चा आणि निष्कर्ष आहे. हा फार अर्थात आपल्या अभ्यासाचा विषय नाही, परंतु हा भाग काही प्रमाणात बघणार आहोत. आणि परिशिष्ट ब मध्ये जो विषय दिलाय तो महत्वाचा आहे. तो म्हणजे मन म्हणजे काय, योगाचे प्रकार, प्राणायामाचे प्रकार, कुंडलीने ध्यान जे आपण करतो ते चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचे धोके काय आहेत, हे सगळे भाग परिशिष्टामध्ये बघणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त ध्यानाने शक्ती बचत कशी होते आणि लाभ कसा होतो ते आपण बघणार आहोत. मेंदूतला लिंबिक कॉर्टेक्स, भावना, विचार, काल काही प्रमाणात आपण तो मागच्या वेळेला बघितला, तो भाग थोडा अधिक बघणार आहोत. आणि मग ध्यानाचा उत्कृष्ट अनुभव येण्यासाठी काय ध्यानाच्या अटी आहेत, काय अटी आपण आपल्या वर्तनात पाळल्या पाहिजेत, समतोल ध्यान कसं करायला पाहिजे, ते झाल्यानंतर आपल्याला कसा उपयोग होतो, कुणाला उपयोग होतो, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वामीजींचं आपल्याला सहाय्य काय आहे, महाशून्य बिंदूचं सहाय्य काय आहे, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता ह्यातल्या थोडक्यात जर का बघायचं म्हटलं तर हे 2 ते 8 जे प्रबंध आहेत त्याच्यामध्ये सुखाचे परिणाम, आपण सुखाचे जे प्रयत्न करतो ते परिणाम किती भयंकर होतात ते थोडक्यात आपल्याला बघायचंय. चांगलं ध्यान लागण्यासाठी कर्मामागचे हेतू महत्वाचे असतात. हेतू गती परिणाम हा एक स्वामीजींच्या अभ्यासाचा विशेष विषय आहे. कारण आपण एखादी गोष्ट करतो, ती गोष्ट करताना ती गोष्ट केल्यानंतर ती कृती होते आणि ती कृतीचे परिणाम येतात. परंतु हा परिणाम चांगला का नाही ही आपले कृतीमागचे हेतू काय त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे समजा एखाद्या माणसाला मी एक मदत केली, पैशाची मदत केली म्हणा किंवा आणखीन काही मदत केली म्हणा, तर ही मदत ही चांगली आहे. परंतु त्या मदतीचा परिणाम कसा होईल जर त्या माणसाला लक्षात आलं की ह्या माणसाने आपल्याला मदत केली तो त्याचा शुद्ध हेतू होता किंवा प्रेमळ भाग होता, तर त्याचा परिणाम चांगला होईल. परंतु त्या माणसाच्या नंतर लक्षात आलं की हा कुठल्या तरी स्वार्थाने, कुठल्या तरी मतलबाच्या हेतूने ह्यानी मदत केली. म्हणजे तीच गोष्ट, जसं अनेक उदाहरणं आहेत ती आपण पुढे कधी येईल तेव्हा बघू. स्वामीजी नेहमी उदाहरण देतात की मुलाच्या पाठीत आपण जर का थाप मारली तर थाप आहे का धपाटा आहे हे त्या हेतूवर समजतं. म्हणजे कृती तीच असते परंतु त्या कृतीचा परिणाम वेगळा होतो. म्हणून ध्यान लागण्यासाठी, चांगलं ध्यान लागण्यासाठी आपण दिवसभर जे ते कर्म करतो त्यातले हेतू किती प्रामाणिक आहेत, हेतू किती प्रांजळ आहेत, हेतू किती समतेसाठी आहेत का विषमतेसाठी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मग हे सगळं जे भाग आहे त्याच्यात स्वामीजी
ध्यानाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सांगतात ते एक तर तुम्ही पूर्ण नास्तिक तरी व्हा किंवा पूर्ण आस्तिक तरी व्हा. अर्धवट नास्तिक किंवा अर्धवट आस्तिक होऊन काही चालत नाही. आता आस्तिक म्हणजे काय, तर आस्तिकता ही वेदावर अवलंबून आहे. म्हणजे आस्तिकतेचा आपला जो शब्द, आपल्या इकडचा जो कन्व्हेन्शनल अध्यात्माचा अर्थ आहे की ज्यांचा वेदावर तात्विक तत्ववादी मार्गावर विश्वास म्हणजे वेदांनी आपल्याला जी काही गोष्टी सांगितल्या किंवा श्रुती स्मृती ज्याला म्हणतात त्यांना प्रमाण जी दिलेली आहेत ती मानतात ते सगळे आस्तिक आहेत. थोडक्यात वेदावर विश्वास ठेवणारे आस्तिक असतात, वेदांच्या आज्ञावर विश्वास ठेवणारे आर्थिक असतात, धर्मग्रंथावर स्मृती मंत्रसंहिता उपनिषदावर ज्यांच्या श्रद्धा असतात ते आस्तिक आहेत. आणि नास्तिक म्हणजे काय, ईश्वराचं अस्तित्व मान्य नसलेल्या व्यक्तीस नास्तिक असं म्हणतात. ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि त्या नाकारणारे जे लोक असतात त्यांना नास्तिक म्हणतात. आता ह्या ठिकाणी नास्तिकतेचा प्रश्नच नाही, कारण आपण एकीकडे अभ्यास करतोय आणि आपण एकीकडे वेदाचा आपल्या योगाचा पण अभ्यास करतोय आणि योगाच्या अभ्यासामध्ये आपण सोहम कोहम ह्या गोष्टी म्हणत असतो. त्यामुळे आपण आस्तिक आहोत अशा पद्धतीने आपण जर का विचार केला तर आपल्याला ह्या वेदातल्या ज्या मेजर संकल्पना आहेत त्या आहेत अशा की ब्रह्म, ईश्वर, जीव, आत्मा, चिदाभास हे जग ब्रह्माच्या संकल्पना निर्माण झालेलं आहे. ईश्वर हा या जगाचा निर्माता आहे आणि ईश्वर हे जग निर्माण करतो, त्याचं पालन करतो. नंतर जीव, आत्मा, चिदाभास, अंतःकरण ह्या सगळ्या थोडक्यात कल्पना आपण आज समजण्याचा प्रयत्न करू. हा भाग मुख्यत्वे श्रद्धायोगाचा आहे, परंतु जेव्हा बघू आपण तेव्हा डिटेलमध्ये बघू. आज फक्त त्याची तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा जीव आणि ईश्वर ह्या संकल्पना आणि हे जग, जीव, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्या सगळ्या संकल्पना आहेत. असं म्हणतात की शुद्ध, निर्मळ, नित्य आणि पूर्ण परब्रह्माखेरीज दुसरं खरं अस्तित्व काहीच नाही. हे एकमेव गोष्ट खरी आहे. जे काही आहे ते परब्रह्म आहे. परब्रह्मामध्ये अनेक शक्ती आहेत पण त्या सगळ्या ब्रह्मरूपच आहेत. आता त्याच्यापैकी अशा अनेक शक्तीपैकी एक विलक्षण शक्ती परब्रह्माच्या एका अत्यंत अल्प भागामध्ये उदय पावली. एकोहम असा तो संकल्प म्हटला जातो की त्या परब्रह्माला वाटलं मी आहे आणि तो संकल्पाने अत्यंत ती एक अल्प भागामध्ये ती शक्ती उगम पावली. त्याला अहमचं स्फुरण झालं म्हणतात आणि हे अहमचं स्फुरण म्हणजे मूळमाया किंवा ईश्वर. आता ह्या मूळमायाला घेऊन अनुभवाला येणारं ब्रह्म म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे थोडक्यात मूळमाया याचा अर्थ ईश्वर आहे. ब्रह्माप्रमाणे ईश्वर सगळीकडे व्यापून आहे. ब्रह्म जसं सगळीकडे व्यापून आहे तसा ईश्वर सगळीकडे व्यापून आहे. परंतु ईश्वराचा व्याप हा फक्त त्या विश्वात आहे. ब्रह्म जे आहे ते विश्वाच्याही पलीकडे आहे. आता या ईश्वरामध्ये विश्व दिसतं, त्याच्यातच ते राहतं आणि त्याच्यातच ते अंतर्धान पावतं अशी संकल्पना आहे. ईश्वर एकच आहे पण तो अनेक रूपांनी भासतो. तो तसा भासला तरी त्याचं एक पण भंगत नाही. आणि हा सगळा जो अनेकपणाचा जो भास दिसतो तो मूळ मायेचा असतो. कारण संकल्पना अवघड आहेत आणि कल्पना आहे मला की ह्या एवढ्या पटकन आपल्याला समजणार नाहीत. परंतु एकीकडे आपण या संकल्पनेला फक्त स्पर्श करतोय. आता ही जी मूळ माया आहे, हा जो ईश्वर आहे, ह्या ईश्वरामध्ये 3 वृत्ती आहेत. एक म्हणजे निर्मिती, एक म्हणजे त्याची पालन पोषण आणि दुसरी म्हणजे नाश. आणि मग ह्या ईश्वराचे 3 भाग ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यातून चालू असतं. त्याच्यानंतर एक सत्व गुण आहे की ज्याच्यामध्ये पालन पोषण होतं, रजोगुण आहे ज्याच्यामध्ये जन्म होतो आणि एक तमोगुण आहे त्याच्यामधून नाश होतो. तर अशा हे त्रिगुणापासून या सगळ्या एक मूळ माया एकीकडे अनंत जीव निर्माण करते आणि पंचभूत महाभूत निर्माण करते. म्हणजे पहिली ती मूळ माया असते,
की मूळमायातून गुणक्षोभिणी गुणमाया निर्माण होते, त्यामुळे त्रिगुण निर्माण होतात. त्यानंतर ती जडमाया निर्माण होते, त्यामुळे पंचमहाभूत निर्माण होतात. आणि पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून ही सगळी सृष्टी बनते. जी जड सृष्टी आहे, जड आणि अजड, किंवा एक जड आणि काय म्हणतात त्याला, ज्याला चेतन आहे, सचेतन आणि अचेतन, ती सचेतन सृष्टी जी असते ती अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि जी चेतन सृष्टी अचेतन सृष्टी असते त्याला जड प्रकृती म्हणतात. आता ही जड प्रकृती म्हणजे फक्त पंचमहाभूताची बनलेली असते, आणि अष्टधा प्रकृती पंचमहाभूते अधिक अंतःकरण, मन आणि बुद्धी अहंकार अशा 8 तत्वापासून बनलेल्या, त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात, पंचधा प्रकृती म्हणतात. आणि हे जड आणि असंख्य प्रकारची अजड किंवा अचेतन आणि चेतन सृष्टी मिळून ही सगळी सृष्टी बनते. आणि ही सृष्टी सगळी ईश्वराच्या ताब्यात असते. आता ईश्वर आणि जीव हे तसे बघायला गेले तर माईकच म्हटले जातात, परंतु त्यांच्यामध्ये काय काय भेद आहे. ईश्वर आणि म्हणजे जीवाला ईश्वराची जर का कृपा झाली तर त्याचं कल्याण होतं असं आपण म्हणतो. मग जीव आणि ईश्वरामध्ये भेद काय आहे, तर विनोबाजी त्यांच्या वेल्लोर प्रवचनामध्ये ह्याच्याबद्दल खूप छान सांगतात. ते म्हणतात, म्हटलं तर खूप भेद आहे आणि म्हटलं तर अजिबात भेद नाही. आणि उदाहरण देतात की आपण त्रिकोणाची प्रकृती बघितली किंवा डोळ्यासमोर आणली त्रिकोण, तो त्रिकोण एक छोटा असू शकेल किंवा एक प्रचंड मोठा असू शकेल. तसं वर्तुळ, एखादं छोटं वर्तुळ असेल, एखादं खूप मोठं वर्तुळ असेल. आता ह्या दोघांच्या व्याख्येमध्ये, लक्षणामध्ये, त्यांच्या आकारामध्ये, म्हणजे त्यांच्या एकंदर डिस्क्रिप्शन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये फरक नाही, पण क्षेत्रफळामध्ये म्हणजे त्यांचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये खूप फरक असू शकतो. आता दुसरं उदाहरण घेतलंय, एक लोटी आहे आणि एक प्रवाह आहे पाण्याचा. एक लोटीत पाणी आहे आणि एक पाण्याचा प्रवाह आहे. म्हणजे गंगाजळ आहे, गंगा आहे म्हणा, नदी आहे म्हणा. लोट्यात गंगाजल आहे आणि प्रवाहात सुद्धा गंगाजल आहे. म्हणजे गंगाजल म्हटलं तर दोन्हीकडे सारखं आहे, पण प्रवाहाचा जो मोठेपणा आहे, प्रवाहाचा जो वेग आहे, प्रवाहाचा जो प्रचंडपणा आहे तो लोट्यामध्ये नाही. स्नान आपल्याला दोन्हीनी करता येईल, लोटीतल्या पाण्याने पण स्नान करता येईल आणि प्रवाहाने पण स्नान करता येईल, परंतु स्नानशुद्धीचा जो लाभ प्रवाहात मिळेल तो लाभ लोट्याच्या आंघोळीत मिळणार नाही. तर अशाप्रमाणे ईश्वराच्या शक्तीचा दावा जीव करू शकणार नाही. ईश्वराचंच अत्यंत सूक्ष्म रूप जीव असल्यामुळे तत्वतः दोन्ही सारखे आहात, आणि पण त्याची शक्ती खूप मोठी आहे म्हणून ईश्वराच्या शक्तीचा दावा जीव करू शकणार नाही. ईश्वराची शुद्धी प्रचंड जर का आपण तप केलं, साधना केली, निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि अनेक प्रकारची जर का आपण प्रयत्न केले जीवनात शुद्धीचे, तर आपण सुद्धा म्हणजे जीव सुद्धा ईश्वरा इतका शुद्ध होऊ शकतो. परंतु ईश्वराची जी सिद्धी आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याच्याकडे जी कर्तृत्व शक्ती आहे, निर्मिती शक्ती आहे, ती जीव कधी मिळू शकणार नाही. तर अशा पद्धतीने एक आपण या ठिकाणी बघूया, ज्यामध्ये त्यांनी दिलेला आहे जीव. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल इथे की जीव आणि ईश्वर याच्यामध्ये काय फरक आहे. तत्वामध्ये जरी सारखेच असले तरी फरक काय आहे की एक, आता हे जीवाशिवाची भेट होणं म्हणजे आत्मज्ञान होणं आपण बघतो. जीवाशिवाची भेट आपण मागच्या पाठामध्ये पण बघितलं की मूलाधार चक्रामध्ये जो विठ्ठल आहे तो आज्ञाचक्रातल्या शिवाशी भेट होणं हा सगळा योग साधनेचा हेतू आहे. आणि त्या ठिकाणी जीवाशिवाची भेट होणं हे सांगतात म्हणजे आत्मज्ञान होणं, किंवा ह्याला समाधी स्थिती म्हणतात, मोक्ष स्थिती म्हणतात. आता हा जो एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हा ज्ञानदेवांचा हरिपाठ आहे. त्याच्यामध्ये आत्मा, जीव, शिव ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जो घनदाट भरलेला जो हरी आहे तो आत्मा, नंतर विश्व जे ज्ञात विश्व आहे त्या विश्वामध्ये भरलेला जो हरी आहे तो आहे शिव, आणि व्यक्तीमध्ये असलेलं जे जीव आहे, जीवत्व आहे त्याला जीव म्हणतात.
आणि इथे ह्या टेबलमध्ये थोडक्यात तुलना दिलेली आहे. आपण थोडक्यात बघतोय की जीव अज्ञानी आहे, ईश्वर ज्ञानी आहे. जीव स्वस्वरूप ओळखत नाही, ईश्वर स्वस्वरूप कधी विसरत नाही. जीव म्हणतो की मी विश्वामध्ये आहे, ईश्वर म्हणतो की विश्व माझ्यामध्ये आहे. जीव एवढा लहान की विश्वात त्याचा पत्ता लागत नाही. त्या जीवाचा काय पत्ता आहे की आपण एक जीव जर का एक माणूस म्हटला तर तो माणूस, त्या माणसाचं कुटुंब, त्याचं घर, त्याचं गाव, त्याचा जिल्हा, त्याचा राज्य, त्याचा देश, सगळी पृथ्वी आणि अशा पृथ्वीचे अनेक ग्रह, अशासारखे अनेक ग्रह, त्यांच्यावर अनेक सूर्यमाला, अशा पद्धतीने एवढं प्रचंड विश्व आहे की जीवाचा त्या विश्वामध्ये पत्ता पण लागत नाही. आणि ईश्वर एवढा मोठा आहे की त्याच्यात विश्वाचा पत्ता लागत नाही. म्हणजे हे आपलं जे विश्व आहे त्या विश्वाचे सारखे अनेक विश्व या ईश्वराने निर्माण केलेले असल्यामुळे विश्वाचा सुद्धा एका विश्वाचा पत्ता त्याच्यामध्ये लागत नाही. जीव जो आहे तो कायम भयभीत आहे, भयाने व्याकुल होणारा आहे. ईश्वर सर्वत्र आनंदाने भरलेला आहे. ज्याच्या वासना सर्वथैव अतृप्त असतात तो जीव आहे आणि ज्याच्या वासना सर्वथैव तृप्त झालेल्या असतात, आप्तकाम आणि अतृप्तकाम, आप्तकाम ईश्वर आहे. जीव अशुद्ध आणि असिद्ध आहे आणि जीव शुद्ध आणि सिद्ध आहे. आणि म्हणून जीव आणि ईश्वर तत्वतः एक असल्यामुळे जीवाला साधनेनी ईश्वराशी एकरूप होता येतं. आणि तेच त्याच्यासाठीच हा मनुष्य जन्म दिलेला आहे. मनुष्य जन्माचा हेतू हाच आहे की जीवाची शिवाची भेट घडवणं. आणि मग म्हणूनच आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आहे, आत्मज्ञानासाठी मी अग्नीला शरण येतो, आहे ना. प्रकाश प्रार्थनेमध्ये किंवा यज्ञ प्रार्थनेमध्ये माझे गुण आठवून मी तुला शरण येतो, माझे दोष आठवून तुला शरण येतो, आत्मज्ञानासाठी. आत्मज्ञान हे उद्दिष्ट आहे मानवी जीवनाचं. आणि ती ही संकल्पना अध्यात्मामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण बघतो. आता माणसाचं खरं आश्रयस्थान ईश्वर आहे. जोपर्यंत माणूस स्वतःचं दैवी स्वरूप विसरला असतो तोपर्यंत त्याला अस्वस्थ वाटत राहतं, त्याला खऱ्या पद्धतीने सांत्वना मिळत नाही. आणि म्हणून मनुष्याला ईश्वराशी जोडण्याचा जो मार्ग आहे तो ध्यान मार्ग आहे. ध्यानामध्ये काही क्षण तरी जर का मनुष्य निर्विचार झाला, शांत झाला आणि त्या कोहम सोहमशी एकरूप झाला तर काही क्षण तरी त्याला ईश्वराचा अनुभव मिळू शकतो. आणि अशा पद्धतीने जर का ध्यानाचा अभ्यास खूप केला तर मग ह्याच्यातून ईश्वराशी जोडलं जातं. त्याला जीवाशिवाची भेट म्हणतात. आपण मुद्दाम या ध्यानाबद्दल अधिक माहिती घेतोय कारण आपण हे ध्यान करतोय. ते ध्यान केल्यानंतर सुरू झाल्यानंतर बरेच लोक सोडून जातात, परंतु हा ध्यान अभ्यासाचा भाग आहे, उपायाचा भाग आहे. म्हणून आपण या ध्यानाबद्दल थोडी अधिक माहिती म्हणतो. ध्यान करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, अनेक पद्धती आहेत. म्हणजे मी तर ऐकलंय 1,00,000 पद्धतीने ध्यान करता येतं. पण त्या सगळ्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे मायेच्या जाळ्यातून निसटण्याचा मार्ग दाखवणं आणि माणसाच्या हृदयात शांती आणि आनंद आणणं. कसं आहे, माणसाच्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, माणसाचं उद्दिष्ट वेगळं आहे, माणसाच्या समाधानाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. प्रत्येकाचा स्वभाव स्वतंत्र आहे आणि म्हणून अनेक प्रकारचे ध्यान मार्ग असू शकतात. परंतु सर्वसाधारण जे तत्व आहे ध्यानाचं ते असं आहे की आपल्याला मनाचं, आपल्या इच्छांचं नियमन करायला पाहिजे. कसं आहे, मनाची जर का आपण उपमा सरोवराला दिली, म्हणजे सरोवरासारखं मन आहे असं म्हटलं तर ते जिथपर्यंत शांत आहे तिथपर्यंत शांत आहे. पण त्यात पडणारा प्रत्येक दगड त्याच्यात लाटा उत्पन्न करतो. त्या मुलं, समजा तिथे मुलं गेली आणि मुलांनी त्यात दगड टाकले तर दगड टाकल्यानंतर त्याच्यात लाटा उत्पन्न होतात. लाटा उत्पन्न झाल्यानंतर ते सगळं पाणी ढवळलं जातं. तर अशा प्रकारचं मन सरोवर आहे. त्याच्यात विचारांचे दगड पडल्यानंतर ज्या लाटा निर्माण होतात त्या लाटामुळे आपल्याला आपलं दर्शन होत नाही, आपलं मूळ दर्शन होत नाही. समजा संपूर्ण चंद्राचं प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात पडलं आहे, पण सरोवराचा पृष्ठभाग एवढा विचलित झालेला आहे तर आपण ते प्रतिबिंब पाहू शकत नाही. मग काय करायला पाहिजे? पृष्ठभाग शांत होऊ द्या.
प्रकृतीच्या लाटा उत्पन्न करू देऊ नका. शांत राहा. आणि मग काही वेळाने प्रकृती आपला पिच्छा सोडून देते आणि मग अशा पद्धतीने आपल्याला स्वतःचं आपलं दर्शन होतं. ध्यानाचा हा हेतू आहे. आपलं मन आधीच खूप विचारांनी असतं. सरोवरासारखं शांत ते कधीच नसतं. अनेक प्रकारचे विचार उलथापालथ आपल्या शरीरात चालू असते आणि म्हणून त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण ध्यानाचं बसायचं. ध्यानामध्ये आपण शांत झालो की परत नको ते विचार आपल्या मनात यायला लागतात आणि मग ते 10 वर्षापूर्वीचा कुणी केलेला अपमान, 15 वर्षापूर्वीचा ते असून सुद्धा ते सगळे अनेक दगड विचारांचे आपल्या शरीरात पडायला लागतात. आणि अशा पद्धतीने हा ध्यान अभ्यास जो आहे तो ध्यान अभ्यास करण्यासाठी आपल्याला हळूहळू मनाची शारीरिक तयारी करायला लागते. आता हा जो ईश्वर आहे तो आपल्या शरीरातच स्थित आहे. हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म सुद्धा आपल्याला साक्षी आहे. आणि म्हणून जर का आपलं मन प्रशुद्ध असेल, आपली इंद्रिय जर का काहीतरी कशासाठी तरी मागे धावत असतील तर आपण गरगर फिरत राहतो. आपण जर का ध्यानाला बसलो तर आपलं मन इकडे तिकडे जातं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचार करून ह्या लाटा ध्यानाच्या सामर्थ्याने थांबवायला हव्यात. आणि म्हणून हे सगळं एकदम जमत नाही. याची रोज आपल्याला पायरीने सवय करायला लागते, वळण लावायला लागतं. हा काही पोरखेळ नाहीये. 1 दिवसाचा 1 वर्षाचा प्रश्न नसतो. कदाचित काही जन्माचाही प्रश्न असू शकेल. पण हे जर का आपण करत राहिलो तर हळूहळू स्वेच्छेने जाणीवपूर्वक आपण पुढे गेलं पाहिजे. आणि मग आपल्याला यथाकाल योग्य ते अनुभवावे लागतील. ह्या सगळ्या अनुभवानंतर, ह्या सगळ्या साधनेनंतर आपल्याला अशा गोष्टी प्राप्त होतील की ज्या आपण मिळवलेल्या आहेत आणि आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. आपली ही संपत्ती, ही जी शांतीची संपत्ती आहे, ही समाधानाची संपत्ती आहे, ही जी साधनेची संपत्ती आहे ती आपल्यापासून कोणीही घेऊ शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने जर का आपण शांती मिळू शकलो तर आपल्याला कुठल्याही दुःखाने सुद्धा धक्का पोहोचणार नाही. हे सगळं साधनाचं महत्व आहे. हा मनाचा संयम जो आहे तो काही सोपा नाहीये, तो अत्यंत कठीण आहे. मानवी मनाची स्थिती एका ठिकाणी वर्णन केलेली आहे की एखादं माकड असतं. ते माकड आधीच इकडे तिकडे उड्या मारत असतं. त्या माकडाला समजा यथेच्छ दारू पाजली तर बघायला नको. दारू प्यायलेला माकडाला जर का विंचू चावला आणि अशा विंचू चावल्यानंतर त्याला भूताची बाधा झाली तर ज्या काही परिस्थिती होईल माकडाची, तशी मानवी मनाची स्थिती माकडासारखी असते. आणि म्हणून ह्याला आपल्याला हळूहळू शांत करायचं आहे. आणि म्हणून अत्यंत पद्धतशीर ध्यान करायला पाहिजे. स्वतंत्र स्वच्छ जागा, पवित्र जागा, एकाच ठिकाणी बसायचं. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या श्रद्धास्थानाला, प्राचीन योग्यांना, आपल्या ऋषीमुनींना, आपल्या गुरुस्थानी असलेल्या लोकांना, भगवंताला नमस्कार करून, मनोमन नमस्कार करून आणि मग प्रारंभ करून हळूहळू मन शांत करत साधनेचा अभ्यास करायला हवा. जमल्यास दिवसातून 2 वेळा करावा, नाही जमलं तर एकदा तरी करावा. पहाटा कराव्या, 3 सांजेला करावा, ज्या वेळेला सोयीचं असेल तेव्हा करावा. ही सगळं करत असताना मनातल्या मनात प्रार्थना करायची, जगातले सगळेजण सुखी होत, सर्वांना शांती लाभो, आनंद लाभो. अशा प्रकारचे विचार आपल्या पूर्वेला, पश्चिमेला, उत्तर दक्षिणाला, आपल्या सगळ्या दिशांना ह्या पवित्र विचारांचा प्रवाह वाहून द्यायचा. आणि अशा पद्धतीने आपल्याच मनाला आपणच चांगली बैठक निर्माण करायची. आणि ही आपण जेवढी प्रेमाने, जेवढी श्रद्धेने, एवढी चांगली करू तेवढं आपल्याला बरं वाटू लागेल. आणि मग हळूहळू सगळं निरामय होतंय ही भावना आपल्याला निर्माण होईल आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं मन सुद्धा निरामन होईल. अशा पद्धतीने ध्यानाला सुरुवात करावी, ध्यान करावं.
ध्यान आटोपल्यावर ज्याचा विश्वास असेल ईश्वरावर त्याने ईश्वराजवळ प्रार्थना करावी. पैशासाठी, शरीर स्वास्थ्यासाठी किंवा कुठल्याही भौतिक गोष्टीसाठी नाही, तर ज्ञान लाभावं म्हणून, आपल्या हृदयामध्ये सत्य स्थिती आविर्भूत व्हावी म्हणून, जीवन सत्याच्या प्रकाशाने उजळून निघावं म्हणून अशा पद्धतीने प्रार्थना करणं आणि अशा पद्धतीने ध्यान करणं हे आपल्याला खूप उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ध्यानाबद्दलची माहिती बघितली. आता सुखदुःखाचा विचार आपल्याला ह्याच्या पुढे गतीच्या माध्यमातून करायचा आहे, परंतु हे प्रत्यक्ष बघण्याच्या अगोदर हा कन्सेप्ट थोडक्यात बघू आपण, कारण आपल्याला तसा वेळ आहे. हा मग पुढच्या वेळेलाच घेऊ. आपण आज ध्यान घेऊया, कारण ध्यान महत्वाचं आहे. ह्या ध्यानाचीच आपण आता बरीचशी चर्चा करत होतो. या ध्यानाच्या सगळ्या वर्णनाच्या पार्श्वभूमीवर आपण ध्यानाच्या कडे निघूया. शरीराशी संवाद, आपली नेहमीची ध्यान पद्धती, चित्र आपल्या समोर आहे. मी कॉमेंटरीला सुरुवात करतो. आपण ध्यान स्थितीमध्ये राहावं. शक्य असेल तर पाठीचा कणा ताठ ठेवा आणि टेबलावर बसला किंवा खुर्चीवर बसला असाल तरी त्या पद्धतीने आपल्याला कम्फर्टेबल बसता येईल आणि आपण ध्यानाकडे जाऊया. हे आत्म्या, तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहेस. बाजूला योग्य असं वातावरण करवेल तेवढं तयार केलेलं आहे. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. यापुढे कानाने बाजूचे आवाज ऐकू नकोस. तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून केवळ जीवनदायी हवाच आत येऊ दे. या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग बंद कर. तुझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा एक अपूर्व अनुभव तू घेणार आहेस आणि त्यासाठी चांगली बुद्धी ही पहिली गरज आहे. शांत एकाग्र राहण्यासाठी चांगली बुद्धी तू स्वतःकडेच माग. सूर्यतेजाने तुझ्या आत दिलेली शक्ती तू चांगल्या बुद्धीसाठी खर्च कर आणि त्या प्रतीकाचा मंत्र ऐक. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे शब्द वारंवार ऐकताना तू तिकडे दुर्लक्ष करायची सवय बाळगशील. तसे मुळीच करू नकोस. चांगली बुद्धी मागितली आहेस ती तुला मिळणारच आहे. तिला पात्र राहण्यासाठी शांत एकाग्रता तू करणार आहेस. हे आत्म्या, तू चांगल्या बुद्धीची इच्छा केलीस, तुझ्या हिताच्या बुद्धीची इच्छा केलीस. चांगली बुद्धी म्हणजे समता. विचकू नकोस. आता तुझ्यातली, तुझ्या स्वतःच्या आतली समता तरी करशील की नाही? तू स्वतःलाच आतली वागणूक नीट देत नाहीस हे बुद्धीने कबूल करशील की नाही? तू विचारशील, मी स्वतःला चांगली समतेची वागणूक कशी दिली नाही? अरे जीवा, तुझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला मन आहे असं अनेक बुद्धिनिष्ठ अभ्यासकांनी संशोधन केलेलं आहे. त्या तुझ्या छोट्या छोट्या असंख्य शरीर सहकार्यांची तू कधी दखल घेतली आहेस का? घे बरं दखल. चांगल्या बुद्धीच्या लेण्यातून ज्या पेशींच्या सहकार्याने तू हसतोस, अन्न पचवतोस, त्या सगळ्यांचा
आळीपाळीने एकेका थरावर परामर्श घे. जसं तू पाहुण्यांना विचारतोस, केव्हा आलात, कोठून आलात, बरं आहे ना, तसं आपल्या शरीरातल्या दुर्लक्षित सहकाऱ्यांना विचार बरं, कोठून आलात. मग त्या प्रश्नातून पेशीमन स्वतःला विचारतं, कोठून आलो मी. तेव्हा विचार त्याला, पण थांब तुझ्यातर्फे मीच विचारतो, कारण तुला शांत बसायचंय. विचारू तर प्रश्न तुझ्या पेशींना तुझ्यातर्फे, कोठून आलात म्हणून विचारतो. कोठून आलात. कोहम कोहम कोहम. आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे, सोहम सोहम सोहम. तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. सोहम सोहम सोहम. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास, ठीक केलंस. आता हाच संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. कोहम सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच, तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखतं तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. कोहम सोहम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार,
कोऽहम् कोऽहम् उत्तर येईल सोऽहम् सोऽहम् तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्मप्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. कोऽहम् 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 सोऽहम् सोऽहम् सोऽहम्
तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार, कोहम कोहम कोहम. केवढी नीरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत ढवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सहाव्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. कोहम कोहम अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साहाय्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत
शांती. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम. कोणाला बोलायचं असलं बोलायला हरकत नाही. हा, हरिओम. चला लॉग आउट करूया पुढच्या बुधवारी. धन्यवाद. हरिओम. हरिओम.